देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे तुम्ही किती वेळा रडलेला आहात. हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू दे बाळा, मला हे सुद्धा माहीत आहे की तुझ्या बऱ्याच इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत. तू आता निराश होऊन पूर्णपणे हताश झालेला आहेस. मला माहीत आहे, पण बाळा, मी तुला वचन देतो, तुझे हेही दिवस निघून जातील. हे तुझे दिवस कायम राहणार नाहीत. या महिन्यात काहीतरी चांगले आता होणार आहे. संपूर्ण विश्व पडद्यामागे तुम्हाला सर्वात सुंदर आणि अनपेक्षित मार्गाने आश्चर्यचकित करण्यासाठी काम करत आहे. बाळा, तुम्ही अशी प्रार्थना करा की ज्याने तुम्हाला शांती आणि समाधान मिळेल. हे परमेश्वरा, दयाळू प्रभू, हे जीवन चालू ठेवण्याच्या कृपेबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. या दिवसात माझ्यासाठी काहीतरी नवीन चांगले करण्यासाठी तुझे दर्शन घडण्याची संधी मला मिळो. हे परमेश्वरा, माझ्या गरजा, माझी स्वप्ने, हे सर्व मला पुरवून द्या. हे सर्व माझ्या आयुष्यात तुझ्याकडूनच आले आहे देवा, कारण तू औदार्य, विपुलता, प्रेमाचा वाहणारा झरा आहेस. सर्व संकटापासून देवा माझे रक्षण करा आणि माझ्या पायांना शाश्वत जीवनासाठी फळ देणारे, यश देणारे चांगले आयुष्य जगण्यासाठी योग्य असे मार्ग मला तुम्ही दाखवा. देवा, कायम सदैव तुम्ही माझ्या बरोबरच राहा, कारण मी तुमचा लाडका भक्त आहे, बाळ आहे. अशी प्रार्थना तुम्ही देवाची करीत राहा. आणि तुम्ही ही प्रार्थना केली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. लव यू गॉड असे टाईप देखील करा. देव तुमच्या आयुष्यात गुरु, मित्र, सहकारी, देवदूत पाठवत आहेत. देव तुमच्या आयुष्यात एक असा व्यक्ती पाठवत आहे जो तुम्हाला धीर देईल, तुमचा आत्मविश्वास वाढवेल, तुम्हाला पूर्णपणे मदत करेल. तुमच्या आयुष्यातील गोष्टी जेव्हा कठीण असतात तेव्हा देव तुमच्या सोबत असण्याची इच्छा करतो, जेणेकरून तुम्हाला हे पूर्णतः समजेल की कोणतीही गोष्ट ती कितीही कठीण, कणखर का असेना, ती आपल्याला तोडू शकत नाही. देवांचा संदेश म्हणजे प्रेम, आपुलकी. आपल्या आजूबाजूंच्यावर तुम्ही प्रेम करा, त्यांच्याबरोबर आपुलकीने वागा, तर देव सुद्धा तुमच्यावर नक्कीच प्रेम करीत असतो. देवाकडे एक असा संदेश आहे ज्याने तुमचं जीवन बदलू शकतो आणि तुम्हाला देव शहाणपण, परिपक्वता आणि प्रेमाच्या नवीन स्तरांवर नेऊ इच्छितो. देवाला जगात बदल घडवण्यासाठी, चांगले करण्यासाठी तुमचा वापर करायचा आहे. जर तुमचा देवाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा. देव म्हणतो, बाळा, प्रत्येक वेळेला कार्यच करावे, प्रत्येक वेळेला नामस्मरणच, ध्यानच करावे असे काहीच नाही रे बाळा. जर तुला वेळ मिळाला थोडासा तर स्वतःसाठी, तेव्हा तुला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्याही गोष्टी तू करीत राहा. बाळा, तू जेही काम करत असतोस त्यात तू मन रमव.
यामुळे तुझ्या आयुष्यात गती निर्माण होईल आणि तू यशाच्या मार्गाने सदैव काळासाठी चालत राहशील. बाळा, जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा तू फक्त माझे शांत चित्ताने नामस्मरण करीत राहा. मी तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण करणार आहे. मी तुला खूप सारे आशीर्वाद देणार आहे. त्यासाठी तू तयार राहा. सहमत असाल तर होय देवा, मी सज्ज आहे असे टाईप करा. देव म्हणतो, बाळा, तुम्हालाही वाटत असेल की स्वामी यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे, तर तुम्ही त्यांच्या भक्तीत राहा, त्यांचे नामस्मरण करा आणि त्यांचे विचार तुम्ही तुमच्या आयुष्यात फॉलो करा. माझा पूर्णपणे माझ्या देवावर विश्वास आहे. माझा देव माझा पाठीराखा आहे. देव म्हणतात, बाळा, तुझं मन आता एकदम शांत होणार आहे. फक्त तू मी काय म्हणतो ते ऐक. यासाठी हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतात, बाळा, तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुम्ही आनंदाने उजाळा. तुमच्यावर ज्यांनी ज्यांनी प्रेम केले आहे त्यांना कधीच तुम्ही एकटे सोडू नका. देव म्हणतात, बाळा, मी तुला माझा प्रिय भक्त म्हणून स्वीकारले आहे. बाळा, माझा तू प्रिय आहेस. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे कधीही वाईट होत नाही. त्याला अनंत काळाचे आनंदाचे, प्रेमाचे, भरभराटीचे जीवन मिळते. बाळा, तुमचे डोळे हे तुमच्या शरीराचे दिवे आहेत. जेव्हा तुमचे डोळे स्वच्छ आणि निर्मळ असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर हे निरोगी असतात. बाळा, जैसी दृष्टी वैसी सृष्टी. आपले डोळे हे आपले देव आहेत. आपल्या स्वामींवर पूर्णपणे तुम्ही विश्वास ठेवा, कारण आपले स्वामीच आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे योग्य मार्गाने नेणार आहेत. तुमच्या मनातील सर्व इच्छा ते पूर्ण करणार आहेत. देव म्हणतो, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. आता तुझी प्रत्येक स्वप्न मी सत्यात उतरणार आहे. तू फक्त माझ्यावर अखंडपणे विश्वास ठेव आणि नामस्मरण करीत राहा. तुझ्या आयुष्यात तू ठरवलेली, तू नियोजित केलेली प्रत्येक गोष्ट आता तुला मिळवून मी देणार आहे. मी तुला आज महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे. बाळा, तुझ्या मनामध्ये खूप सारे गोंधळ सुरू आहेत. तुझे मन आता चिंतित आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, तुझे करिअर याच्याविषयी तू खूप चिंतित आहेस. तुला सदैव असे वाटत असते की मी एवढे सत्कर्म करत असतो तरी माझ्यासोबतच असे का घडावे. बाळा, तू विश्वास ठेव. ही सुद्धा वेळ तुझ्या आयुष्यातून निघून जाईल आणि तुझे सुद्धा चांगले दिवस नक्कीच येतील. आता तू चिंता करू नकोस. प्रत्येक वेळी मी तुझ्या सोबत असणार आहे. तुझे प्रत्येक स्वप्न मी आता एक एक करून सत्यात उतरवणार आहे. तू तुझे कार्य नियमितपणे करत राहा. मी प्रत्येक वेळी तुझी मदत करणार आहे. मी सर्व काही तुला आता देणार आहे. प्रत्येक सुख तुझ्या झोळीत मी टाकणार आहे. ज्याची अपेक्षा तू सोडून दिली होतीस ते सुद्धा मी तुला आता देणार आहे. तू तुझ्या भविष्यात कधीच वाईट आणि चुकीचं काम करू नकोस बाळा. ज्या चुका तुझ्याकडून झाल्या आहेत त्या सर्व चुका मी माफ केलेल्या आहेत.
जेव्हा जेव्हा तू माझे नामस्मरण करशील त्यावेळी तुला पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच मिळेल. तुझ्या ह्या निराश झालेल्या जीवनात खूप सारे चमत्कार होतील. बाळा, तू जर माझ्या सानिध्यात कायम राहिलास तर तू नेहमी सुखी आणि समाधानी राहशील. त्यासाठी नेहमी देवाच्या म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांच्या सानिध्यात तुम्ही राहा. स्वामींच्या सानिध्यात कसे राहायचे तर त्यासाठी सुद्धा देवाने आपल्यासाठी एक योजना केलेली आहे. स्वामी सेवा आणि मी या चॅनलद्वारे देव आपल्याला त्यांचा प्रिय भक्त बनवत आहे. आपले आशीर्वाद त्यांना देत आहे. त्यासाठी तुम्हाला जर देवाचा स्वामींचा प्रिय भक्त बनायचं असेल तर लगेच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, माझे रक्षण कर असे टाईप करा. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ.